नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार? नार्वेकर काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल अखेर लागला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा यांच्या गटाकडे दिला आहे. अजितदादा पवार यांच्याकडे बहुमत आहे. आमदार आणि खासदारांची सर्वाधिक संख्या अजितदादा गटाकडे आहे. त्यामुळे आयोगाने पक्ष, चिन्ह आणि पक्षाचा ताबा अजितदादा गटाकडे दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला आता विधानसभा अध्यक्षाकडे होणार आहे. त्यामुळे शिवसेनेसारखाच अजित पवार गटाचा निकाल लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच सवाल केला असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेतला होता. तसेच शिंदे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेले कागदपत्र देखील त्यांनी विचारात घेतले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात असेच होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. राहुल नार्वेकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराबाबत वेगळा निर्णय घेतील असा तर्क लावला जाऊ शकतो. मात्र राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेऊन शिवसेना आमदार प्रकरणात निकाल दिला होता. अजित पवार गटाकडे देखील आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील याबाबत संभ्रम कायम असणार आहे. 14 फेब्रुवारीला नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.